हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. ते हे बघू शकता कसे आहात सर्व. मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. वार आहे बुधवार आणि आज श्रीरामनवमी असल्यामुळं छान अशी मी दारामध्ये साधी सिंपल अशी रांगोळी काढली होती. फुलं वगैरे उंबऱ्यावरती वाहिले होते. तुळशी मातेचं दर्शन घेतलं आपण मस्त अशा अगरबत्ती वगैरे लावून हळदी कुंकू लावून पूजा वगैरे केली होती. देवपूजा झाली होती आणि लगेच दारात रांगोळी वगैरे काढून मस्त असे फुलांनी सजावट साधी सोपी अशी केली होती. खूप छान असं प्रसन्न वाटत होतं. आणि बघितलं एका काचेच्या वाटीमध्ये, मी मोठी वाटी आहे ती, काचेच्या वाटीमध्ये फुलं वगैरे टाकून फुलं आणि तुळशीचे पानं टाकून मस्त अशी दारात ठेवली होती. आणि दुसरे कासव आहे काचेच्या ह्याच्यामध्ये, तर ते कासवामध्ये पण मी तुळशीचे 4-5 असे म्हणजे पहिले फुलं घातलेले सगळीकडे 2 कलरचे आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी तुळशीचे पानं घातले होते. मस्त असं सजावट करून साध्या सोप्या पद्धतीने दारामध्ये ठेवले होते. आज संध्याकाळी ते घरामध्ये घेतले मी. आणि संध्याकाळी मग दिवसभर काही नाही, मग संध्याकाळी गोड असं मी शिरा केला होता. जेवण साधं सोपंच होतं. मग फक्त गोडमध्ये मी शिरा केला होता. नैवेद्य शिऱ्याचा दाखवला. आणि जेवण सांगते मेनू: भात, उडदाची आमटी, चपात्या आणि सोयाबीनची भाजी, कोबी वाटाण्याची भाजी आणि शिरा. एवढं सर्व आज स्वयंपाक होता. प्रत्येकाच्या आवडीनुसार आज बनवलं होतं. कोबी वाटाण्याची भाजी आर्यला आणि त्याच्या पप्पांसाठी बनवली होती. आणि उडदाची आमटी म्हणजे मला आवडते, तर मला उडदाची आमटी केली होती. असं सर्वांना आवडते, पण म्हणजे मी पण खाईन अशी कोबी वाटाण्याची भाजी खाऊन मला खूप कंटाळा आला होता. आज नव्हती खायची, मग मी मला उडदाची आमटी करते म्हणजे मला पण खाता येईल. आणि यशला मी सोयाबीनची भाजी बनवली होती, तो म्हणलं मी सोयाबीनची भाजी खाईन. मग असे प्रत्येकाच्या आवडीनुसार आज केले होते. तर असो, तर संध्याकाळचा टायमिंग आहे. आज मी ना जे भांडे वगैरे नव्हते घासलेले, मला डायरेक्ट किचनमध्ये गेल्यावरच कधी कधी होतं आपल्याला असं की कंटाळा येतो भांडे घासायचा. चाय वगैरे झालं, तर मी असंच झालं, चाय वगैरे झाला, बनवून पिऊन झाला. मग भांडे भरपूर असे होते आज, तर म्हणले भरपूर असे भांडे जाते मी नंतरच घासन, मला कंटाळा आला तर भांडे घासायचं संध्याकाळच्या वेळेस. मग मी जेव्हा स्वयंपाक करायला आले किचनमध्ये, तर सर्वात पहिलं तर मी एकीकडं भात घातला, एकीकडं कुकरला मी डाळ लावली, उडदाची डाळ. आणि नंतर मी इथं मसाल्याच्या डब्यामध्ये मला मसाला वगैरे काढायचा होता. मसाला पण त्यांनी आणला होता, पण हा डब्यातला संपला नव्हता म्हणून मी काढला नव्हता. तर बरणीत, मोठ्या बरणीत पण मसाला काढून ठेवत आहे. आणि मसाल्याचा हा डबा आहे, त्याच्यात पण हळद वगैरे भरत आहे, हळद, जिरे आणि मसाला वगैरे भरत आहे. त्यात पण काढून घेते. पहिले मोठ्या बरणीत पण घालून ठेवणार आहे, बाकीचा ह्याच्यामध्ये टाकणार आहे. आणि राई वगैरे काढले होते, राई, जिरे, हळद, लाल तिखट. म्हणजे ना हा डबा घेतला का बरं पडतं, म्हणजे मोठे बरण्या वगैरे आपण दुसऱ्या घेतल्या त्या खराब होत नाही आपले हात. जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा पिठाचे, तेलाचे, मसाल्याचे असतात, मग सर्वच भांडे डबे वगैरे लवकर खराब होतात. मग अशा प्रकारे जर आपण वेगळा डबा जर मसाल्याचा एकच ठेवला ना, त्याच्यामध्ये सर्व मसाले, तर मग तो डबा घाण झाला तर काय वाटत नाही, आपण घासायला घेऊ शकतो. पण हे जास्त महिन्यामध्ये जास्तच डबे घाण होतात, चिकट वगैरे, त्याच्यामुळं चिकटपणा वगैरे तेलकट कमी होतं. अशा प्रकारे मसाला एका डब्यात भरून ठेवले सगळे मसाले. त्याच्यामध्ये राई होते, तर मी राई ह्याच्यामध्ये टाकून घेतले. राई पण टाकून घ्यावं, कारण राई जास्त यूज होती, जिऱ्यापेक्षा राई जास्त यूज होती प्रत्येक ह्याच्यामध्ये. आपण जास्त डाळीमध्ये किंवा कोबीच्या भाजीत, भेंडीच्या भाजीत राई घालतो. जिरेही यूज होतात काही काही भाज्यांमध्ये किंवा मसाल्यांमध्ये, पण जास्त करून राईच यूज होती. त्याच्यामुळं राई लवकर संपते. आणि जिऱ्याचं जर भाजी कुठली केली म्हणजे अशी वेळ, तर त्याच्यामध्ये जिरे पण लागतात. इथे मी डेट बघत आहे, तर डीमार्टमधून आणलं होतं गेल्या वेळेस, तर याची डेट गेली आहे बघा, 1 जानेवारीपर्यंतच होती. आणि 1 का 2 म्हणजे, तर मी ती फ्रीजमध्ये होते, तर मी काय केलं, डेट टाकली वाटेच्यामध्ये डब्यात आणि नंतर डेट बघितली, तर त्याची डेट गेली होती. मग ही तीळ होती, ही काढली. ही मम्मीने दिली होती मला त्या दिवशी, मम्मीने आणली होती, पण मम्मीने काय उपयोग नाही केला. तर ती मला बोलली, तू घेऊन जा, काहीतरी बनवशील. तर मला ठीक आहे, तर मला आता त्याचे बनवायचे लाडू, तर मी लाडू बनवण्यासाठी ठेवलेले आहे.
यावेळेस लाडू बनवायचे राहिले. माझी खूप इच्छा होती लाडू बनवायचे, पण बनवूनचे राहिले. जानेवारी महिन्यात मी यावर्षी लाडूच नाही बनवले. संक्रांतीच्या वेळेस रेडीमेडच आणले होते, तर मला लाडू बनवायचे होते. तर मी काय लाडू बनवलेच नाही यावेळेस. तर मला चला आता तिला मम्मीने दिली तर आपण लाडू बनवूया. पण आता सध्या तर खूपच गोड आहे. खोबऱ्याची बर्फी आहे. आता दीदीला बनवून दिलं होतं तर बघा तेवढं कोण खात नाही घरात. तर खोबऱ्याची बर्फी वगैरे आहे. बेसनचे लाडू अजून जेवढे बनवले तर त्याच्यातलं एक लाडू अजून आहे. परत चिवडा आहे, शंकरपाळे आहे आणि बडीशोप बघू शकता. ही डीमार्टमधून त्या दिवशी गेली तर ती जास्त डार्क आहे, ती भाजलेली आहे. तर मी ती गरम पाण्यात टाकून पीत होते. पण म्हणले भाजलेले टाकून भाजलेली अशी जेवणाच्या नंतर वगैरे खायला बरी पडते, म्हणून मी ती ठेवली वेगळी. आणि परत एकदा त्या दिवशी डीमार्टला गेले होते तर ही बिना भाजलेली बडीशोप आणली. म्हणले ही आपण गरम पाण्यात टाकून पियाला बरी आहे. भाजलेली अशी जेवण वगैरे झाले होते, आपल्याला खाण्यासाठी बरी आहे. भाजलेली जरा छान लागते कच्ची खाण्यापर्यंत, म्हणून मी ही वेगवेगळी केलेली आहे आता. आणि इथं आता मी भात वगैरे घातलेला आहे. तर रवा बघा, जो त्या दिवशी ना बारीक रवा आणला होता तो नको म्हणले करायला. अगोदरचा थोडासा होता, म्हणले तोच रवा करते. अगोदरचा आहे तो डब्यातून काढला आणि जो अगोदरचा हे बघू शकता मला किती गरम झाले. पूर्ण भिजले होते, फक्त भांडे वगैरे घासले आणि भात आणि डाळ घातली तेवढ्यात भिजले. आज खूप गरम होत आहे, कारण ना गावाला पाऊस पडत आहे. पुण्याला इकडे तिकडे ना म्हणजे असं पाऊस पडत आहे बारीक बारीक, जास्त जोरात नाही, मला वाटतं बारीक बारीकच आहे. तिकडं पाऊस पडत आहे म्हणून आपल्या इकडं जास्त गरमी होत आहे. आणि वातावरण कोणतं आहे ते समजत नाही. पावसाळा आहे का उन्हाळा आहे का हिवाळा आहे तेच काही समजत नाही. तिन्ही ऋतू संगत चालू आहेत. पावसाळा थांबला नाही, थंडी ही थांबली नाही आणि गरमी ही थांबली नाही. काय आहे ते समजत नाही. कधी कधी थंडी वाजते, कधी कधी गरमी तर आहेच. आता 2-3 दिवस झाले भरपूर असं गरमी व्हायला लागलेली आहे. कारण गावच्या ठिकाणी पाऊस पडत आहे, त्याच्यामुळं ना गरमी जास्त वाढत आहे. मग आता असं वातावरण थंड गरम वातावरण असलं का मग आता ना आजारी जास्त पडणार लहान मुलं किंवा थोडे ओल्ड असे असतात माणसं म्हातारे वगैरे म्हणजे थोडे, तर ते आणि लहान मुलांना त्याचा जास्त असर होतो. आपल्यासारखे तर एवढं नाही, आपण म्हणजे बॉडी आपली थंड गरम थोडी सोसू शकतो. पण लहान मुलांना आणि थोडे वयस्कर माणसं असतात ना त्यांना थोडंसं जास्त त्रास होतो अशा गोष्टीचं. वातावरण चेंज झाल्यावर सर्दी खोकला किंवा थंडी ताप अंग दुखणं वगैरे वातावरण चेंज झालं असं होतं. आपल्याला पण होतं म्हणा, आपण पण माणूसच आहेत. पण आपल्याला पटकन नाही हे होत की पटकन नाही होतं पण हळूहळू प्रत्येकाच्या बॉडीनुसार. काहींची बघा बॉडी एकदम हे असते तर त्यांना कोणतंही वातावरण सहन होत नाही. गरमी सहन होत नाही, थंडी सहन होत नाही किंवा पावसाळा सहन होत नाही. मला तर होतं असं, पावसाळा सहन नाही होत मला, थंडी सहन नाही होत मला. थंडीमध्ये जास्त त्रास होतो, पावसाळ्यामध्ये जास्त त्रास होतो. तर असं होतं. बघू शकता इथं आता भांडे किती पडलेत बघा. आणि अशा 2-3 अशा बरण्या पण होत्या, मी त्या घेतल्या. फ्रीजमधल्या ना कढीपत्ता वगैरे संपला होता, कढीपत्त्याचा डब्बा. आणि तो मग ते काचेच्या ग्लासाचा दुपारी ना त्यांनी दही आणलं होतं, तर मग त्यांनी दही खाऊन गेले जेवणासोबत. तर मग आम्हाला दही वगैरे आवडत नाही, तर मी लगेच काय केलं 4:30 वाजता आतमध्ये गेले आणि लस्सी बनवली. लस्सी बनवून पिले, मी पिले, आजीला दिली, यशाला वेष्टा दिली आणि त्यांना पण ठेवले. आणि आज तुम्हाला सांगते खूप मोठा असं आमच्यासोबत म्हणजे हे झालेलं आहे, धोका झालेला आहे. धोका तुम्ही तर काय, तर फ्रीजने खूप मोठा धोका दिला आहे. एवढ्या मोठ्या उन्हाळ्यामध्ये एवढं ऊन पडलं, म्हणजे एवढं आता कडक ऊन चालू झालेलं आहे. एवढं उन्हाळा, थंड पाण्याची मेन गरज असते बघा. तर मी तर पित नाही, पण ह्यांना मुलांना लागतं थंड पाणी, त्याच्यामुळं. आणि मेन आपल्या भाज्या असतात, टॅमॅटो असतात, अद्रक लसूण पेस्ट असते किंवा कोणतेही मसाले वगैरे आपण एखाद्या वेळेस ठेवतो किंवा काही मेन जे महत्त्वाच्या वस्तू असतात फ्रीजमध्ये ठेवण्याच्या त्या असतात. तर ऐन टायमाला आता आमच्या फ्रीजने खूप मोठा असा धोका दिलेला आहे. फ्रीजच खराब झाला. माहीत नाही 2-3 दिवसापासून मुलं बोलत होते की मम्मी फ्रीजमध्ये पाणी थंड होत नाही. तर मी काय पित नाही एवढं, एखाद्या वेळेसच महिन्यातनं एखाद्या वेळेसच थोडंसं घेऊन पिते. पण अचानकमध्ये तर पित नाही म्हणजे माहीत पडत नाही. आणि बाटल्या वगैरे मला थंड लागत होत्या, तर एवढं काय लक्ष नाही दिलं. पण काल ना दूध
ठेवलं. 2 टोपं दूध होते. एक सकाळचं होतं आणि एक रात्री आणली होती पिशवी. मग ती पिशवी सकाळी गरम केली तर दूध खराब झालं आणि दुसरं दुधाचं टोप होतं ते सुद्धा गरम केलं, ते सुद्धा खराब झालं. तर मी म्हणले असं कसं खराब झालं. मग फ्रीजमध्ये जाऊन बघितलं तर फ्रीजचा आवाजही येत नव्हता आणि म्हणजे फक्त थोडंसं एकदम नॉर्मली कूलिंग होती, पण पाणी वगैरे थंड होत नाही. तर त्याची गॅस गेली का काय प्रॉब्लेम झाला माहीत नाही. आता ते कोणाला तरी बोलवतील उद्या तेव्हाच माहिती पडेल. आज थंड पाणी वगैरे कोणाला भेटलं नाही, मुलांना ह्यांना पण. आणि दूध वगैरे पण मी आता आणलं तर गरम करून बाहेरच ठेवणार आहे, कारण फ्रीजमध्ये ना खूप गरम वाफ आहे आणि वास वगैरे पण यायला लागला आहे. पण गॅस वगैरे गेली ना फ्रीजची तर वास येतो बघा. आणि आमच्या फ्रीजचा ना घेतल्यापासून हाच प्रॉब्लेम आहे. तर 4 वर्ष झाले फ्रीज घेऊन, 5वं वर्ष चालू आहे. पण फ्रीज घेतल्यापासून हाच प्रॉब्लेम आहे. तर मी फ्रीज घेतलं तेव्हाच त्या 2 दिवसांनीच मला समजलं की फ्रीज बरोबर नाही आहे. आले पप्पा आले, फ्रीज बरोबर नाही आहे. म्हणून मी काय केलं, फ्रीजवाल्यांना फोन करून सांगितलं की फ्रीज बरोबर नाही आहे, हळू फ्रीज बरोबर नाही आहे. पण त्या फ्रीजमध्ये ना, तर तेव्हाच मी सांगितलं होतं की फ्रीज बरोबर नाही आहे, याच्यामध्ये दूध वगैरे म्हणजे व्यवस्थित होत नाही कूलिंग. आणि पीठ ठेवलं होतं मी, ते पीठ खराब झालं होतं. तर चपातीचं पीठ ठेवलं होतं मळून, तर त्यांनी त्याला पण मेकॅनिक पाठवलं, बोलले की नाही व्यवस्थित आहे, हे तुम्ही वापरा आता व्यवस्थित आहे. तर मग वापरलं आम्ही पण, त्यावेळेस चाललं व्यवस्थित. पण नंतर परत मग गरमीमध्ये या फ्रीजमध्ये ना प्रॉब्लेम व्हायला लागला. गरमी आली का असा प्रॉब्लेम येतो. गेल्या वर्षी पण गरमी आली होती, फ्रीजची गॅस गेली होती. दरवर्षी तेच होतं. आणि आता यावर्षी पण बघा जास्त गरमी चालू झाली तर फ्रीजची कूलिंगच होईना, आवाज पण येत नाही, काय नाही, कूलिंग होत नाही. गरम वाफ अशी येते आणि वास यायला लागला. आता वास यायला लागला म्हणजे समजायचं की त्याची हे जे गेले घास गेलेली आहे. तिथं भांडे वगैरे घासून झालेले आहे माझे, भांडे लावत आहे. आणि आता मला स्वयंपाक पुढचा करायचा आहे. बघू शकता थोडेसे भांडे राहिले ते पण घासून घेत आहे. आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे. 2 भाज्या करायच्या आहेत, सोयाबीन आणि कोबीची भाजी. तर काही नाही अजून झालं, फक्त भात घातला आहे आणि भाजी कालवून घातलं, तुम्ही बघितलंच. तर इथं भांडे वगैरे घासत आहे पटापट, कारण की भांडे घासून झालं का मग बरं वाटतं जरा. आणि ते मग काय होतं तर चहापत्ती वगैरे होती, चहापत्तीचं पाणी वगैरे. तर इथे भांडे घासून घेत आहे, आमचे झालेले आहे इथं भांडे, टोप वगैरे घासून घेत आहे. तर इथं भांडे वगैरे घासून झाले, बघू शकता. मस्त असं किचन आता क्लीन झालेलं आहे. असं किचन वगैरे धुवून घेतलेलं आहे. स्वयंपाकाचं असं किचन वगैरे क्लीन असलं की छान वाटतं. तर हात वगैरे हँडवॉश करत आहे, कारण की भांडे वगैरे घासले तर हात पूर्ण चिकट होतात. मग इथं हात वगैरे पूर्ण असं स्वच्छ धुवून घेत आहे, म्हणजे स्वयंपाकाला लागायला. तर आता पीठ मळत आहे सर्वात पहिलं मी. तर बघू शकता मस्त असं किचन क्लीन झाले. आणि इथं कुकरला शिट्टी होत आहे आणि इथं मी चमचे वगैरे ठेवत आहे, पुसून घेत आहे ओला. मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला काढायचा आहे. तिथं भात होतो एकीकडं, तर भातात मीठ वगैरे आहे, सॉरी पाणी आहे वगैरे बघत आहे इथं. आणि इकडं बारीक गॅसवरती शिट्या होत आहे, 4 शिट्या देणार आहे. आणि ताटामध्ये पीठ वगैरे पण काढून घेतलेलं आहे. हे सगळं वडलं वगैरे पुसून घेते, कारण भांडे वगैरे घासल्यावर सगळं वडलं होतं. आणि आता पीठ वगैरे मळायचं आहे. सर्वात पहिलं पीठ मळून घेणार आहे. सर्व चाकू वगैरे घेऊन बसत आहे, चाकू, परत भाजी वगैरे कापायचं, काय काय घ्यायचं ते तिथं बघू शकताय.
ते आता मी पीठ मळून घेत आहे. पिठामध्ये ना मीठ वगैरे घातलं होतं आणि त्या शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या. शेवग्याच्या शेंगा, कोबी, वाटाणा आणि पीठ दळून आणलं होतं. परवाच्या दिवशी दळून आणलं होतं पीठ. तर डब्यात टाकायचं होतं, पण डब्बा घासायचा होता आणि विसरून गेले डब्बा घासायचा. असं पीठ टाकलं आणि मग झाकण घासून घेतलं, पण झाकण पण खूप पीठ लागलं होतं. मग मी ना झाकण घासून घेतलं. म्हणलं तेवढं पीठ संपलं होतं, डब्बा घासून घेईल आणि मग पीठ मळून घेतलं. आणि आता गरम वगैरे खूप व्हायला लागलेलं आहे. किचनमध्ये तर खूप गरम होते. आज 2 दिवस झालं तर कसं गावच्या ठिकाणी पाऊस पडतो ना, त्याच्यामुळं किचनमध्ये खूप गरम होते. किचनमध्ये बसायलाच होत नाही. चपात्या करता वेळेस तर खूप गरम होतं. तर पीठ मळून घेत आहे. पीठ मळून झाल्याच्या नंतर मी सर्व भाजी वगैरे कापून घेणार आहे. लास्टला चपात्या केल्या आज. अजून वाटाणे वगैरे सोलायचे आहेत. भांडे वगैरे झाले, फक्त चपात्या करायच्या आहेत. आणि मसाला वगैरे काढून घेतला आहे मी त्याचा, उडदाच्या आमटीचा. मस्त अशी उडदाची आमटी केली होती आणि भाजी खूप छान झाली होती. कोबीची थोडीच केली होती, पण कोबीची भाजी पण छान झाली होती. ते इथं आपलं बघा बोलता बोलता पीठ पण मळून झालेलं आहे. ते पीठ मळून घेत आहे. पीठ मळायला थोडा वेळ लागतो, पण पीठ जास्त असल्यामुळं. आणि आता फ्रीजमध्ये हे सगळ्या भाज्या ना फ्रीजमध्ये ठेवणार आहे. पण फ्रीजमध्ये आता काय माहीत राहतं की नाही. दूध तर राहत नाही, दूध खराब झालं फ्रीजमध्ये. आणि सांगितलं तुम्हाला मग अशी आता भाज्या वगैरे ठेवते, तर भाज्या वगैरे पण नाही राहणार मला असं वाटतं. टमॅटो वगैरे, कारण की फ्रीजमध्ये खूप असं गरम लागते, त्याच्यामुळे भाजी वगैरे पण नाही राहणार. त्याच्यामुळे फ्रीजमध्ये काही ठेवलंच नाही. 2-3 दिवस झाले भाजी वगैरे पण कोणतं नाही ठेवलं. पण 1-2 टमॅटो वगैरे तरी ठेवावंच लागतात. अद्रक लसूण पेस्ट, टमॅटो 1-2 असे ठेवलेले आहेत. बघू आता फ्रीज लवकरच आता बनवायला लागणार. फ्रीज तर खूप अशी गरज आहे. गरमीमध्ये तर फ्रीज लागतंच. आणि आपल्याला दूध वगैरे ठेवायला लागतं फ्रीजमध्ये रात्रीच्या वेळेस. गरमीचं ते बाहेर जास्त हीट असल्यामुळे फ्रीजमध्ये नाही, तर गरमीचं बाहेर घरात खराब होऊन जातं. आणि फ्रीजमध्ये तर ठेवतो आपण रात्रीचं दूध. तर ते बघू शकता पीठ वगैरे मळून झालं आता. ते सर्व भाज्या वगैरे ना मला फ्रीजमध्ये ठेवायच्या आहे. तुम्हाला इथं दिसत नसेल, कारण इथं व्हाईट पिशवी आहे पिठाची, त्याच्यामुळे तिकडं पलीकडं भाज्या वगैरे आहे. वाटाणे वगैरे फ्रीजमध्ये पण वाटाणे वगैरे होते, ते पण खराब झाले. कारण की ते पूर्ण अशी गरम वाफ लागत होते, त्याच्यामुळे ते खराब झाले. ते इथं पीठ वगैरे मळून झालेलं आहे. त्याच्यावर थोडंसं पीठ मी लावलं म्हणजे चिपकणार नाही पोलपाटला. पीठ वगैरे सांडलं होतं, ते उचलून घेतलं. पण तेच पीठ पाळायला मग लागतं. आणि चाकू वगैरे घेतलं, त्या भाजी वगैरे कापून घ्यायचं. पहिले झाकण घासून घेते, पण ते झाकण ना खूप घाण झालं होतं. मग म्हणलं पहिले घासून घेते. त्या डब्यात तेवढं पीठ खाली झालं होतीच घासन. आणि आता इथं बघू शकताय डब्याचं झाकण वगैरे झाले घासून. वरती भात आणि डाळ पण झालेली आहे शिजून. तर आता इथं मला पीठ वगैरे ठेवते टपामध्ये, पिशवीतलं आहे ते. आणि तो मसाला वाटते आता, म्हणजे आमटी टाकायला लगेच. आणि फ्रीजमध्ये आता ज्या भाज्या वगैरे आहेत त्या ठेवून देते. ते फ्रीज बघू शकता जरा पण कूलिंग होत नाही. आणि फ्रीजमध्ये तुम्हाला लाईट नाही, तर लाईट नाही फ्रीजमधली लाईट अगोदरच खराब झालेली आहे. आणि हे
ठेवलं ना ते सगळं एकदम कूलिंग वगैरे काहीच नाही. अद्रक लसूण पेस्ट वगैरे आहे ते काहीच त्याच्यामध्ये थंड होत नाही. तर पूर्णपणे फ्रीज बंद झाले. तर मी काढले तर अद्रक लसूण पेस्ट आणि इथं मसाला काढून घेतलेला आहे. आमटीचा तो वाटून घेत आहे. डब्याचं झाकण पुसून घेते म्हणजे डब्यावर ठेवायला. सॉरी बघा, मला वाटलं मसाला काढून घेतला पण मसाला नव्हता काढला. तर याच्यामधून आता अद्रक लसूण पेस्टच घालते. अद्रक लसूण पेस्ट नाही घालत त्याच्यामध्ये, जे लसूण घालायचा असतो लसूण. तर मी अद्रक लसूण पेस्ट घातली तर थोडी चव वेगळी झाली होती आमटीची अद्रक लसूण पेस्ट घातल्यामुळं. आणि हिरव्या मिरच्या घातल्या तर हिरव्या मिरच्या पण अशा लाल होत आल्या होत्या. त्या धुवून वगैरे लाल मिरच्या घातल्या, थोडीशी तीळ घातली, थोडेसे जिरे घातले, हळद आणि मस्त अशी वाटून घेतली. मस्त अशी उडदाची आमटी झाली होती. आज थोडी वेगळीच झाली होती. काय काय वेळेस डाळीला पण टेस्ट बघा असते, तर डाळीच्या टेस्टवर असतं. काय काय वेळेस डाळ कशी पण करा आमटी किंवा डाळ मस्त अशी होती. तर आज आमटी केली नाही तर एवढी काय टेस्ट लागली नाही मला. असं वाटतं अद्रक लसूण पेस्ट आहे ना त्याच्यामध्ये फ्रीज कूलिंग कमी झाल्यामुळे अद्रक लसूण पेस्टचं हे झालं असेल, त्याच्यामुळं त्याचं टेस्ट लागली नाही. तर मिरच्या वगैरे धुवून घेतल्यात आणि फोडणीला फक्त मी कढीपत्ता घालणार आहे आमटीला. तिथे मिरच्या वगैरे धुवून घेतलेल्या आहेत. तर मिरच्या वगैरे मी आता या दुसऱ्या मिरच्या ज्या आहेत त्या भाजीच्या आहेत धुवून ठेवत आहे कोबीच्या भाजीसाठी. आणि त्यात मी हळद वगैरे घालते. हळद, थोडेसे जिरे, थोडेसे सफेद तीळ आणि खोबरं पण घालायचं आहे त्याच्यामध्ये. थोडंसं खोबरं घातलं, नंतर किसून घातलं. उडदाच्या आमटीत कसं थोडंसं खोबरं छान लागतं ना, तर एकदम बरोबर लागत नाही आमटीत. तर आणि बाजूला दुसरं मी कोबीच्या भाजीचं काढत आहे. राई, जिरे आणि हळद. म्हणजे सारखा डब्बा काढायला नको, तरी पण एकदा काढावंच लागला मला सोयाबीनच्या भाजीच्या वेळेस. खूप गरम होत होतं. आता बघू शकतो इथं वाटाणे सोलून घेत आहे. कोबीची भाजी वगैरे कापायची आहे अजून, तर पहिलं म्हणलं चला वाटाणे सोलून घेते. सोलून आणि धुवून घेतले. आणि अगोदरचे जे वाटाणे होते फ्रीजमध्ये ते खराब झाले पूर्णपणे. तुम्हाला दाखवले पुढं पूर्णपणे खराब झाले. आतमध्ये असे वलसर वगैरे झाले होते तर ते टाकून दिले, मी घेतले नाही. हे बघू शकता फ्रीजमधले होते वाटाणे. ते असं वाटत ठेवूशे पण काढत नव्हते, पुन्हा असे ते चिघळले होते, चिकट झाले. मग मी टाकून दिले, नको म्हणले, हे अगोदरचे होते. आणि वाटाणे पाणी टाकून ठेवले त्याच्यामध्ये. तर आता घेतला आहे कोबी कापायला. अगोदरचा होता कालचा अर्धा कोबी होता. काल पकोडे बनवले होते ना मंचुरियन, तर त्याच्यामध्ये मी अर्धा घातला होता आणि अर्धा ठेवला होता. तो कालच कट करून ठेवला, तो पण एकदम हे झाला होता खराब असल्यामुळं. तर शकता मी ना पहिले पानं वगैरे काढून घेते, नंतर मग कट करते. आणि तुम्ही थोडासाच घेतला याच्यामधला, कारण अगोदरचा अर्धा होता कोबी घातला मी, थोडासा छोटा भाग कापून घेतला आहे. त्याचे खालचे डेट काढून ठेवते. हे बघा, हा कोबी काल कापला होता, फ्रीजमध्ये कापून ठेवला तर एका दिवसात बघा फ्रीज बंद असल्यामुळं म्हणजे खराब झाल्यामुळं कसं त्याच्या फ्रीज भाजीची अवस्था झाली. तिथं खोबरं वगैरे किसून घेतल्याने कट करून घेतले. आणि आता मी मसाला वाटून घेत आहे आमटीचा. आणि इकडे लगेच कोबीची भाजी पण मला कापायची आहे, तर कोबीची भाजी पण लगेच कापून धुवून घेत आहे. मिक्सर काढून घेतलं लगेच. आणि तर भाजी कापून घेत आहे म्हणजे भाजी पण लगेच धुवून ठेवायला.
या ह्यानी कापल्यानंतर मस्त अशी भाजी पातळ अशी कापणी होती. तर मी भाजी कोबीची यानेच कापते, हाताने वगैरे मला व्यवस्थित येत नाही कापायला. तर बघू शकता भाजी कापून घेतली आणि पाणी टाकून धुवून पण घेतली. अशी धुवून घेतल्यानंतर त्याचा वास असतो तो वास निघून जातो. पण अगोदर मी ना कोबीची भाजी करायची ना तर पाणी नव्हते टाकत, धुवून नव्हते घेत, तर छान होते ती भाजी, तशी पण छान होते. पण आता अशी करते तर ती भाजी पण छान होती, मस्त अशी क्रिस्पी होती. पण घरात कोणाला आवडत नाही तशी भाजी, मलाच आवडते. थोडीशी कच्ची अशी भाजी ठेवली ना मलाच आवडते तशी, पण या लोकांना आवडत नाही. तर मग मी नाही करत तशी, धुवून घेते आणि शिजवते पूर्णपणे. तर तिथे बघू शकता इथे मी ना सोयाबीन वाफवले होते मीठ टाकून, थोडंसं पाणी टाकून, आणि इथे उतू गेलं थोडंसं सोयाबीनचं. तर पुसून घेतलं नाही तर मग जळलं का पूर्ण खराब होतं मग, आणि मुंग्या पण लागतात. आता इथे मी ना मसाला वाटायला जात आहे. मसाला थोडासाच होता म्हणून पटकन झाला. इथं काय काय आहे ते मी ठेवत आहे परत एकदा. आणि तरी फ्रीजमध्ये ना पीठ वगैरे होतं काल ठेवलेलं थोडंसं, ते पण काढलं आणि टाकून दिलं, पण ते पण खराब झालं होतं, मी सकाळी काढायचे विसरले. आता इकडे मसाला वाटून घेत आहे, लगेच कालवून टाकायचं आहे. ताईंना व्हिडिओ आवडतात की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर कोणी माझ्या चॅनलचे नवीन असेल, पहिल्यांदा मला बघत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकेल तुमच्यापर्यंत पोचण्यास मदत होईल. आता इथं बसलं तर थोडीशी हवा लागत आहे पंख्याची, नाही तर इथं खूप गरम होत आहे. एक्झॉस्ट फॅनची पण हवा लागत नव्हती मला. आर्या मोबाईलचा आवाज कमी कर. तर इथं मसाला वगैरे वाटून झाला, आता आमटीला फोडणी द्यायची आहे. थोडा मसाला होता म्हणून पटकन झाला. आणि तर लगेच मी ना कढई वगैरे धुवून घेत आहे भाजीची, भाजी धुवून घेतलेली. ते भाजीची कढई वगैरे लगेच धुवून घेत आहे, म्हणजे भाजी टाकायला. आणि हे लगेच मी भाजी कापायचं आहे ते लगेच धुवून वर ठेवते, घासत नाही बसत दरवेळेस. चमचे वगैरे सर्व काढून घेता येतात जे लागणार आहेत ते. तर इथं मी आता फोडणी देत आहे आमटीला. त्याला थोडंसं कढीपत्ता घातला आहे आणि वाटलेला मसाला घालत आहे लगेच. सोयाबीनची भाजीचं पण कोबीच्या भाजीच्यासाठी मिरची कापत आहे इथे एक साईडला. ते होऊ शकते. तर आमटीला फोडणी करत आहे. मस्त अशी आमटी केली होती. ती कलर थोडासा पिवळसर आलेला आहे, पण असं वाटतं हळद जास्त पडली त्याच्यामुळं कलर थोडा पिवळा झाला होता. तर मस्त असं परतून घातल्यास थोडासा मसाला मी बाजूला काढून घेतला. सोयाबीनची भाजी केली त्यात थोडासा टाकला तो भाजलेला मसाला. सोयाबीनची भाजी पण मस्त झाली होती, अशी म्हणलं मस्त झाली भाजी. आणि सोयाबीनच्या भाजीत फक्त कांदा टमॅटोच टाकला, म्हणजे घरात आपले मसाले असतात डब्यात ते मसाले, हा वाटलेला थोडासा मसाला. आणि हे वाटाणे धुवून घेतले आता मी, पाणी काढून घेतलं त्याच्यामधले, थोडासाच काढला होता मसाला मी सोयाबीनच्या भाजीला. आणि ते पाणी वगैरे घालून त्याच्यामध्ये डाळ शिजलेली तर थोडीशी ना चमच्याने हे करून घ्यायची, थोडीशी एकजीव करून घ्यायची आहे डाळ. मस्त अशी डाळ शिजली होती, ती टाकली मी सर्व उडदाची. 4 शिट्ट्यामध्ये मस्त अशी डाळ झाली होती. तर बघू शकता थोडीशी घाटून घेतली अशी चमच्याने, एकजीव करून घेतली. आणि मग ती डाळ मी ना त्याच्यामध्ये टाकून घेतली, मीठ वगैरे घातलं, मस्त अशी उकळी आली का उतरवलं. लगेच इकडं मी भाजीला सोयाबीनची भाजी करून घेतली. त्या गॅसवरती कोबीची भाजी केली.
तुम्ही बोलत असाल ताई आज एवढी हळूहळू का बोलते, तर पटापट बोललं की काय, तर आज थोडंसं म्हणजे वेगळं, आज थोडंसं थांबत थांबत बोलूया. तर कसं प्रत्येकाच्या ब्लॉगमध्ये म्युझिक वगैरे असतं, तर माझ्या याच्या मला म्युझिक भेटत नाही कुठून घ्यायची काय, त्याच्यामुळं मी थोडीशी थांबून थांबून बोलत आहे आज मी. तर हेच म्युझिक अशी समजा, थांबून थांबून बोलत आहे. इथं आमटी पण झालेली आहे आणि दुसरीकडे मी ना कोबीची भाजीला फोडणी करत आहे. भांडे बघू शकता, लगेच कुकर वगैरे लगेच निघलं. तेल घालून घेतले कढईमध्ये, म्हणजे भाजीला फोडणी करायला राई जिरे अगोदरच काढून ठेवले होते. तर टमॅटो वगैरे पटकन कापून घेत आहे, कारण मिरच्या तेल गरम झालं का मिरच्या लाल व्हायला वेळ लागत नाही. तर पटकन मी टमॅटो वगैरे कापून घेतलं आणि इथं आमटी झाली होती, तर लगेच म्हणले चला इथं सोयाबीनची भाजी पण करून घ्या, म्हणजे चपात्या करायला मोकळं. तर इथे एकीकडे आमटी होत होती, एकीकडे भाजी टाकत होते. तर इथं आमटी झालेली आहे. बघू शकता इथं ना मिरच्या वगैरे टाकल्यात आणि गॅस बारीकच केलेले आहे. त्याच्यामध्ये आता टमॅटो वगैरे घालायचे आहेत. टमॅटो, हळद, मीठ वगैरे आणि वाटाणे थोडेसे परतून घेतल्यावरच कोबीची भाजी टाकणार आहे. तर टमॅटो वगैरे घातलेत मी. शिरा वगैरे पण बनवायचा आहे. मला सांगायचे विसरले की शिरा बनवायचे, मला थोडं सांगितलं असं अगोदर. तर शिरा बनवत आहे थोडासा, शिऱ्याचाच नैवेद्य ठेवला होता. इथं कांदा कापत आहे सोयाबीनच्या भाजीसाठी. आणि आता हळद वगैरे घातली आणि इथं वाटाणे लगेच टाकून देणार आहे. इथं कांदा वगैरे टाकला सोयाबीनच्या भाजीसाठी, लगेच टमॅटो कापून घेत आहे. जे मसाला असेल ते टाकायचे. मस्त अशी सोयाबीनची भाजी झाली होती. ते बघू शकताय, डबल काम, सगळं कचरा उचलायला गेले घाईघाईत, तर सांडला कचरा. असं वाटलं की पटकन होईल असं करावं, कांदा लाल होतो तोपर्यंत. तर कचरा उचलायला गेले, पिशवीत टाकायला गेलं तर कचरा सगळा सांडला. डबल कामं. तेच सगळा कचरा उचलत आहे. हात वगैरे धुतले आणि मग इथं भाजी घातली मी. चमचा पण सर्व गरम झाला. मग इथं मी टमॅटो वगैरे घातला. कांदा लाल झाला होता, टमॅटो वगैरे घातला आणि जे अद्रक लसूण पेस्ट, हळद आणि मसाला तेही घालून घेतला. आता धना जिरा पावडरची संपलेली आहे, घरी बनवली होती. तरी गेले मला असं वाटतं 5-6 महिने गेले असेल, 4-5 महिने. पण त्याचा व्हिडिओ का अजून मी टाकलेला नाही. कधी मुहूर्त लागतो माहीत नाही तो व्हिडिओ टाकायचा. धना जिरा पावडरचा संपले, पण अजून व्हिडिओ टाकलेला नाही धना जिरा पावडरचा. तो अजून एडिटिंग करायचा आहे व्हिडिओ. आणि आता इथं ना मसाले टाकले, जे मसाले आहेत ते मस्त असे टमॅटो वगैरे गाळ करून घेतले. त्याच्यामध्ये मी सोयाबीन पूर्ण असे धुवून घेतले, त्यातलं पाणी काढून घेतले. ते सोयाबीन टाकते आता याच्यामध्ये. आणि इथं रवा करायचा आहे, तर रवा थोडाच करत आहे, कारण कोण खात नाही.
हे सोयाबीन टाकले आता मस्त असे मिक्स करून मीठ वगैरे घालून घेते याच्यामध्ये. इथे रवा वगैरे भाजायचा आहे अजून. ते बघू शकता मस्त असं सोयाबीनची भाजी झाली होती. तर मी उतरून ठेवते. इथं मला रवा करायचा आहे. ते इथं पाणी काढलं पहिलं, म्हणजे थोडंसं पाणी गरम करून घेते रवा टाकायला, कारण रवा थोडाच होता त्याच्यामुळं थोडं दूध आणि थोडं पाणी घातलं होतं. ते थोडं जास्त पाणी ठेवलेलं मी अगोदरच, पण पाणी कमी घातलं. तर इथं पाणी वगैरे गरम झालं, तूप घातलं, तुपात रवा भाजून घेतला मस्त असा. तो पण तिथं बदाम वगैरे कट करून घेतले, साखर काढली. मस्त असं शिरा झाला होता. मस्त असं लाल भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी बदाम पण घातले आणि वेलचीच्या हा थोडासा ना बारीक रवा घातला. मोठा रवा होता ना जाडा, त्यात थोडासा बारीक रवा घातला. आता हा कसा संपवायचा ना, तसं थोडासा त्याच्यासोबत तो अशा प्रकारे संपायचा ना. तेवढा रवा कधी संपणार नाही 1 किलो. आता त्या बारीक रव्याचे मी डोसे किंवा उत्तप्पे बनवणार आहे, कारण तो रवा व्यवस्थित लागत नाही. बारीक त्या दिवशी केला होता तेवढं काही टेस्ट लागत नाही, म्हणून मी आता मिक्स केला रवा. थोडा हा रवा आणि थोडा तो रवा, त्यात थोडंसं पाणी घातलं गरम केलेलं, आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालते. दूध घातल्याने ना छान होतं रवा. थोडंच घालते आणि रवा थोडा त्याच्यामुळे दूध थोडंच घातलं. तर बघू शकता मस्त असं रवा झाला होता. थोडाच केला पण छान झाला होता.